Envy is dangerous. हेवा किंवा मत्सर धोकादायक आहे. Coveting is saying, लोभ म्हणतो I want the same as you have. तुझ्याकडे जे आहे ना ते मला पण हवंय. That's my desire. हा लोभ, ही माझी इच्छा आहे की तुझ्याकडे जे आहे ते मलाही हवंय. Envy says, पण हेवा म्हणतो I don't want you to have more than me. माझ्यापेक्षा जास्त तुला मिळताच कामा नये. माझ्यापेक्षा पुढे तू गेलास कसा. Envy not only tries to destroy the other, envy destroys the person who envies. आणि हेवा फक्त त्या समोरच्या माणसाचा नाश करत आहे एवढंच नाही, तर ज्याने हेवा केलेला आहे त्याही माणसाचा त्याच्यात नाश आहे. Many people wrongly use the term jealousy for envy. आणि अनेक लोक या हेव्याला जेलसी मानतात, आवेश करणं मानतात. Envy will always laugh when that person who is targeted loses or is in a loss. हेवा नेहमी हसतो बर का, जेव्हा त्या समोरच्या माणसावर टार्गेट केलं जातं आणि तो पराजयी होतो, त्याचं नुकसान होतं, तेव्हा हेवा हसतो. Envy is fire. हेवा आग आहे. That's why it is dangerous to sit with people who are envious. म्हणून जी माणसं हेवा करतात त्यांच्या संगतीत बसणं धोकादायक आहे. Because at the base of envy is anger. कारण हेव्याच्या पायाला राग आहे. At the base of envy is dissatisfaction. हेव्याच्या थराला पायाला बुडाला असमाधान आहे. If I cannot have, you also cannot have. मला मिळत नाहीये ना, मग तुलाही मिळायला नकोय. That is envy. याला म्हणतात हेवा. What is the cause of envy? एवढा का हेवा होतो एखाद्या माणसाला, काय कारण आहे? It's low esteem of self. न्यूनगंड, स्वतःला कमी लेखणं, The need to compare. तुलना करणं, Insecurity. असुरक्षितपणा. He who is not secure in the Lord will always envy जो others. प्रभूमध्ये सुरक्षित नाहीये तो नेहमी दुसऱ्यांचा हेवाच करतो. Envying person will never be blessed by God. हेवा करणाऱ्या माणसाला देव कधीही आशीर्वाद देणार नाही. Why should you envy somebody's lot that God has given him? अरे देवाने ज्या माणसाला जो काही वाटा दिलाय त्याचा वाटा बघून तू कशाला हेवा करतो? Envy says हेवा म्हणतो he does not deserve that much. तो त्या लायकीचा नाहीये. That portion should have come to me. तो वाटा मला मिळाला हवाय. And my little portion should have gone to him. आणि माझा छोटा वाटा त्याला जायला हवा होता. That is envy. तो हेवा आहे बेटा. But why should God give his lot to you? अरे पण देवाने जो वाटा त्याला दिलाय तो देवाने तुला कशाला द्यायला? God has kept your lot with him. देवाने तुझा वाटा त्याच्याकडे ठेवलेला And the आहे. day you stop envying, he will give it to you. ज्या दिवशी तू हेवा करणं बंद करशील देव तो वाटा तुला देईल. You know, as humans, we are naturally interested in the lives of others. बघा, एक मनुष्य या नात्याने आपल्याला ना नेहमी दुसऱ्यांच्या जीवनात काय चाललंय ते जाणून घ्यायची फार तीव्र इच्छा असते. It's not wrong. त्यात चुकीचं काही But if नाहीये. you have strong envy, it is dangerous. पण जर तीव्र हेवा तुझ्या डोक्यात बसला तर ते धोकादायक आहे. At times, the one you envy कधी कधी ज्याचा तुम्ही हेवा करता are not even worth to be envied. ते तेवढ्या योग्यतेचं पण नाहीये की तुम्ही त्यांचा एवढा हेवा करून आपला वेळ वाया घालावा. You are better than they. त्यांच्यापेक्षा तुम्ही खूप बरे आहात. You are better than they. त्यांच्यापेक्षा तुम्ही खूप चांगले आहात. You have the reality in you. तुमच्यामध्ये वास्तविकता You आहे. have Christ in you, the hope of glory. तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे, सगळ्या गौरवाची आशा आहे. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. Jesus said, येशू बोलले, you did not choose me, I chose you. एक तर तू मला निवडलं नाही, मी तुला निवडलंय. There is something valuable when God chooses us. देव जेव्हा आपल्याला निवडतो आपल्यात काहीतरी किमतीचं आहे म्हणूनच. Secondly, दुसरी बाब, let love reign supremely in you. प्रेम 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 राज्य करू दे तुझ्यावर. Be conscious of God's love every moment. देवाच्या प्रेमाची जाणीव दर क्षणाला ठेव. Then you will know who you are. मग तुला कळेल मी कोण आहे. Then you will not envy anybody. मग तू कोणाचाही हेवा करणार नाही. Love will stop you envying anybody. प्रेम जे असतं ना ते तुला कोणाचाही हेवा करू देणार नाही. Where there is love of God, जिथं देवाचं प्रेम आहे and where there is love of God, आणि जिथं देवाची प्रीती आहे, and where there is love for others, जिथं दुसऱ्यांसाठी पण प्रेम आहे, there will be no competition. तिथं स्पर्धा नसते, There is no envy. तिथे हेवा नसतो की व्हॉट एव्हर Amen. इट इज आय स्टिल लव्ह यू. Envy flourishes among relatives, friends, and family. नातेवाईक, मित्र
आणि परिवार यांच्यामध्ये हेवा असतो. Envy will never flourish among strangers. हेवा कधीही अनोळख्यांमध्ये समृद्धीला येत नाही. If envy is left to grow in one's heart, एखाद्या माणसाच्या हृदयामध्ये जर हेवा वाढायला लागला, it will start leading to spiritual downfall, आध्यात्मिक पतन सुरू होईल त्या माणसाचं, emotional downfall, भावुक पतन सुद्धा सुरू होईल physical death, आणि शारीरिक मरण सुद्धा येईल. premature death. वेळे अगोदरचं मरण सुद्धा त्याच्यात येऊ शकतं. Saul died a premature death शौल त्याच्या वेळे अगोदरचं मरण मेला because of envy. कारण हेवा. तेव्हा शौल मरायला नको होता, पण वेळे अगोदरचं मरण मेला कारण हेवा. Yes, the devil will want you to envy. हा, अर्थातच सैतानाची इच्छा अशीच असणार आहे की तुम्ही हेवा करायचा. You should immediately bind it in the name of लगेच Jesus. येशूंच्या नावात ते बांधून टाकायचं की मी नाही हेवा करणार कोणा, I will not. मी नाही हेवा करणार I will कोणाचा. go and congratulate him. मी जाऊन अभिनंदन करणार आहे त्यांचं, I will praise him. मी स्तुती करणार आहे I will त्यांची. speak highly of him. त्यांच्याविषयी मी चांगलंच बोलणार आहे. Kill envy there itself before it तिथेच takes हेवा ठार action. मारा. तो हेवा कृत्य करण्या अगोदर त्याला तिथेच ठार मारा. How can you envy somebody and say I love that person? एखाद्या माणसाचा हेवा करायचा आणि मग म्हणायचं की त्या माणसावर माझं प्रेम आहे, हे कसं शक्य आहे? The moment you envy somebody, love is dead. ज्या क्षणाला एखाद्या माणसाचा तुम्ही हेवा करता तिथलं प्रेम मेलेलं आहे. If you learn contentment, you will be away from envy. तुम्ही समाधानी राहायला शिकून घेतलं ना तर हेव्यापासून लांब राहाल. Regardless of what I have or I don't have, की माझ्याकडे काही असो काही नसो, I'm satisfied. मी समाधानी आहे. I know my God will give me. मला माहितीये माझा देव मला देणार. When it is my turn, He will give me. माझा नंबर आला की देव मला देणार. Secondly, 2, don't be jealous or envious about the other person's harvest. दुसऱ्या माणसाने जो हंगाम कापलाय त्याची ईर्ष्या आपण करायची नाही, No. हेवा करायचा नाही. He has sown something to reach there. त्यांनी काहीतरी पेरलेलं असणार आहे नक्की तिथपर्यंत पोहोचायला. You also sow, you will reach there. तुम्ही पण पेरा, तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. Because envy will not take you there. कारण हेवा काही तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार नाहीये. त्यांनी जे पेरलंय ते पेरा तर तुम्ही पोहोचा. Because when you envy somebody, you're wasting your time. का एखाद्याचा हेवा केला ना की तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. Every tree that bears fruit will have a stone on it. ज्या झाडाला फळ येतं त्या झाडाला दगड तर बसणारच Why आहे. they will throw a stone at the tree which has no fruits? ज्या झाडाला फळ नाही त्याला कोण कशाला मारायला येणार आहे? Are you getting me, कळतंय people? का मी काय म्हणतोय? If people are talking behind your back, rejoice. आज लोक तुझ्या पाठीमागे तुझ्याविषयी बोलतायत तर तू आनंद कर Because God has lifted you की up. देवाने मला वर आणलेला आहे. म्हणून आज बघा या लोकांना माझा हेवा होतो की हा एवढा मोठा कसा झाला. Let people envy you. लोकांना करू दे तुमचा हेवा. That is a star for you. आपल्यासाठी तो स्टार आहे. A star. स्टार That means you have reached somewhere. म्हणजे तू कुठेतरी You are पोहोचलाय. worthy of envy. काहीतरी तुझी एक पात्रता आहे म्हणून तुझा हेवा करता येते. Because God is taking us from glory to glory. कारण देव आपल्याला गौरवातून गौरवाकडे नेतोय. You need to be spiritual if you don't want to be bitter. तुम्हाला जर कडूपण नको असेल तर तुम्हाला आत्मिक राहावं लागेल. You need to be spiritual if you don't want to be envying somebody. तुम्हाला जर हेवा करायचा नसेल तर तुम्हाला आत्मिक राहावं लागेल. Praise God. Amen. If you be on top, तुम्ही जर वर आलात you will never envy anybody down. तर कोणालाही तुम्ही खालच्यांचा हेवा करणार नाही. So try to go up in तर life. वरच जायचा प्रयत्न करा आयुष्यात. The more you rise, जेवढं तुम्ही वर the उत्कर्ष less आहे, you will envy. तेवढं कमी तुम्ही हेवा कराल. बोला. David said, दावीद बोललाय, Lord, प्रभू, lead me to the rock that is higher than me. माझ्यापेक्षा उंच खडकाकडे मला So नाही. I will not envy anybody. म्हणजे मी कोणाचाही हेवा करणार नाही. Know one thing. एक गोष्ट जाणा, Nobody succeeds at the expense of another. इतर माणसांच्या किमतीवर कोणीही यशाला येत नाही. Nobody's success is the reason for another man's failure. कुणाही माणसाचं यश दुसऱ्या माणसाच्या अपयशाचं कारण नसतं. Connecting to God will ensure success to you. देवाशी संपर्क साध तर तुला 100% यश मिळेल. Thank you. आमेन.